नमस्कार, मी राजेंद्र उंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत MM कलबुर्गी यांच्या हत्येच्या नंतरच्या सर्व घटनांचा आणि आजपर्यंत कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असतील, यांच्या हत्या होऊन देखील कुठल्याही पद्धतीचा सुगावा आपल्या तपास यंत्रणेला लागत नाही. अशा पद्धतीनं अजून किती विचारवंतांच्या, किती विवेकवादी विचारांच्या हत्या आपण करणार आहोत, त्याची वाट पाहणार आहोत. अजून किती बळी जाणं बाकी आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आणखी किती बळी अजून इथे व्हायचे आहेत. कलबुर्गी जेल कर्नाटकामध्ये डॉक्टर दाभोलकर असतील, पानसरे असतील, यांच्याच विचारांचा पूर्णपणे वारसा तिथे चालवत होते. तशा पद्धतीचं कार्य त्यांचं सुरू होतं आणि 70 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीला इतकं काम केलेलं असताना घरात घुसून गोळ्या घालण्यात याव्यात यासारखं मोठं दुर्दैव कुठलं नसेल. मग आता याच्या सगळ्या चर्चा, तपास यंत्रणा होतील, बाकी गोष्टी होतील, पण या इतक्या वर्षी 70व्या वर्षी अशा पद्धतीनं आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागेल असं कधी कलबुर्गींना देखील वाटलं नसेल. मग ही कोणती विचारसरणी आहे, हा कोणता वर्ग आहे जो अशा पद्धतीच्या विवेकवादाच्या पाठीमागे लागलेला आहे, याची आपल्याला चर्चा करायची आहे. पहिला प्रश्न आपला आहे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांची हत्या मोठ्या सूत्रबद्ध कटाचा एक भाग आहे का? दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्येच्या तपासात दाखवलेल्या अनास्थेमुळे प्रतिगामी शक्तींची हिंमत वाढतीये का? आणि तिसरा प्रश्न आहे की सोशल मीडियावर उघडपणे धमक्या देणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सरकार कचरतंय का? या चर्चेमध्ये आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत माजी पोलीस अधिकारी शिरीष इनामदार सर, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आहेत, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत आणि आपल्यासोबत डॉक्टर हमीद दाभोलकर अनिसाचे कार्यकर्ते आहेत थेट साताऱ्यावरून, आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे देखील आहेत. मला सुरुवात हमीद दाभोलकर तुमच्यापासूनच करायची आहे. डॉक्टरांच्या हत्येला 2 वर्ष पूर्ण झाली, 6 महिने कॉम्रेड पानसरेंच्या हत्येला पूर्ण होत आहेत. कुठलाही तपासाचा सुगावा लागत नाही, कुणी केलं याचा धागादोरा कळत नाही, थेट यंत्रणा काय पद्धतीने तपास करते याचाही अंदाज येत नाही. आणि आत्ता कर्नाटकात देखील अशाच पद्धतीने डॉक्टर MM कलबुर्गींची हत्या होणं, काय म्हणायचं आपण याला, की एक एक करून अजून किती बळी जाण्याची वाट ही तपास यंत्रणा पाहते? मला वाटतं तुम्ही जो प्रश्न आता मांडला तो महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अनेक लोकांच्या मनात असलेला प्रश्न आहे की अजून असे किती खून होण्याची वाट ही तपास यंत्रणा पाहते. हे वैचारिक प्रतिवादातून होत असलेले खून आहेत, याच्याविषयी मला वाटतं काही संशय घ्यायला आता जागा शिल्लक नाहीये. एकाच पद्धतीचे विचार मांडणाऱ्या लोकांच्या एकाच साधारण वयाच्या एकाच पद्धतीनं हत्या होतात एका ठराविक भौगोलिक परिस्थितीमध्ये. त्यांना धमकी देणारे, त्यांच्या विरोधात रान उठवणारे कोण आहेत हे सगळ्या समाजाला माहिती आहे, तरी तपास यंत्रणांना ते लक्षात येत नाही. आणि समन्वय साधून कुठलाही तपास ज्यावेळेला केला जात नाही त्यावेळेला खरंच डोळ्यावर पट्टी बांधून हा तपास केला जातोय का? आणि सगळ्यात गंभीर प्रश्न मनामध्ये याच्या बरोबरीने येतो की हे लोकशाहीच्या मुलावर येणारे हल्ले आहेत, हे इथल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही का? स्वतंत्र विचार ज्यावेळेला मांडणं या समाजामध्ये गुन्हा व्हायला लागेल आणि ते तसं व्हायला लागलेलं आहे, त्यावेळेला जी हिंसा आज आमच्या घरात आली आहे ती उद्या कुणाच्याही घरात येऊ शकते, राज्यकर्त्यांच्या घरात देखील येऊ शकते. याचं भान मला वाटतं आपण सगळ्यांनी ठेवायला पाहिजे आणि म्हणून लवकरात लवकर हे हत्यासत्र थांबणं आवश्यक आहे. लवकरात लवकर अशा प्रकारचं हत्यासत्र थांबणं आवश्यक आहे. पण इनामदार सर, ज्या प्रकारे आपण बघतोय डॉक्टर दाभोलकरांचं असेल किंवा पानसरेंचं असेल आणि आत्ता झालेली कलबुर्गी यांची हत्या, एक सूत्रबद्ध कट आहे सगळ्याच्या पाठीमागं. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या विचारवंतांची विवेकवादाच्या पाठीमागं हे सगळं लोक काम करतात ज्यांना संपवण्याचं. आपल्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होय असं आहे. हा सूत्रबद्धच कट आहे. त्यांचा आदर्शवाद किंवा त्यांचे विचार, त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद हा जरी क्षणभर बाजूला ठेवला तरी क्रिमिनॉलॉजीच्या दृष्टीने किंवा पोलीस सायन्सच्या दृष्टीने मोडस ऑपरेंडी, गुन्हा करण्याची पद्धत सुद्धा हुबेहूब तीच आहे आणि टार्गेट केलेल्या व्यक्ती सुद्धा त्याच वर्गातल्या आहेत. त्यामुळे ह्याच्या विरुद्ध कोण आहे ह्याचं उत्तर लहान मूलही देऊ शकेल. दुर्दैव हे आहे की तपास यंत्रणांना किंवा सत्ताधारी जे आहेत, कारण तेच शेवटी मार्गदर्शन करतात असं ते दाखवतात, तर त्यांनी तपास यंत्रणांना मार्गदर्शन यात करणं आवश्यक आहे.
याच्यापूर्वी आपण जे एक वाक्य बोललात की 77व्या वर्षी 17व्या वर्षी त्यांच्या 77 कलबुर्गी यांच्यावर हल्ला होईल अशी कल्पना कोणी केली नव्हती. त्यांनी केली होती. त्यांचे खूप जवळचे स्नेही आहेत. त्यांनी फार पूर्वी त्यांना विचारलं होतं, ज्यावेळेला त्यांना धमक्या आल्या त्यावेळेला, की या धमक्यांची तुम्हाला भीती वाटत नाही का? जे शब्द कलबुर्गी साहेबांनी वापरले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. लेट व्हॉट कुड हॅपन टुमॉरो कम टू अस टुडे. लेट व्हॉट कुड हॅपन टुडे कम टू अस हिअर अँड नाव. हू इज अफ्रेड ऑफ धिस? One that is born will also die. Neither Hari nor Brahma can override what my Kudala Sangama Deva has writ. त्यांना माहीत होतं हे की त्यांना मिळालेल्या धमक्या किती गंभीर आहेत. कालचं तिथले पोलीस चीफ जे आहेत धारवाड हुबीचे प्रसाद साहेब, त्यांनी सांगितलेलं आहे टिपिकल नोकरशाहीच्या फ्रेमवर्कमध्ये की आम्ही सिक्युरिटी दिलेली होती, ती त्यांनी नाकारली. मला आज 38 एवढं बोलून तपासणी करण्याचं काम मला अजून 38 वर्षाच्या पोलीस सेवेमध्ये याचं उत्तर मिळालं नाही की तुमचा इंटेलिजन्स जर सांगतोय की एखाद्या व्यक्तीला सामाजिक प्रश्नांमुळे धोका आहे, तर त्याच्या मंजुरी नामंजुरीचं मुद्दा येतोच कुठे? तुम्ही त्यांना सिक्युरिटी दिली का नाही? त्यांना व्यक्तिगत सुरक्षा आणि त्यांची सुरक्षा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मग तपास यंत्रणांनी याचा अर्थ असा घेतला वैयक्तिक सुरक्षा नाकारली असेल, त्यांच्या घरासमोर पोलीस का नाही ठेवले तुम्ही? एक बरोबर. आणि दुसरी गोष्ट, एक शब्द फार चुकीचा त्या पोलीस चीफनी वापरलाय किंवा मीडियानी तो शब्द चुकीचा वापरलाय की सम मिसक्रिएंट्स. वर्षभरापूर्वी त्यांच्या विरुद्ध कर्नाटक राज्यात निदर्शनं झाली होती आणि त्यांच्या प्रतिमा जाळल्या होत्या. अनंतमूर्ती आणि कलबुर्गींची प्रतिमा जाळली होती. सम मिसक्रिएंट्स हा शब्द वापरलाय. आपण या झुंडशाहीला फक्त मिसक्रिएंट हा शब्द वापरून गप्प बसणार आहोत का? मिसक्रिएंट याचा अर्थ खोडसाळ, टपोरी. हा खोडसाळपणा टपोरी नाहीये, याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे. समाजातला बुद्धी प्रामाण्य वाद संपवण्याचा हा प्रचंड मोठा कट आहे. आपल्या प्रश्नाचं एवढं उत्तर आत्ता तरी मी सांगतो, कारण जास्त या विषयावर बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही. किंबहुना माझी नम्र विनंती अशी आहे की 1 तास हा कार्यक्रम चालणार आहे ना, तर 1 तास ब्लॅकआउट करून आपण शांत बसू, काही प्रक्षेपित करायला नको. कारण आज विचारच थांबलेला आहे, बुद्धिप्रामाण्यवादाचा अंत झालेला आहे. आपण काय चर्चा करणार आहे? बुद्धिप्रामाण्यवादाचाच अंत झालेला आहे. पण चर्चा काय करायची हा खरा मुद्दा आहे. पण तरी देखील या चर्चेतनं काही मुद्दे समाजासमोर मांडत आलोय आपण. ते डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येपासून असेल, कॉम्रेड पानसरेंच्या हत्येनंतर असतील, पण तरी देखील समाजातल्या या अपप्रवृत्तींवरती आपण का अंकुश लावू शकलो नाही हा खरा मुद्दा आहे. नवाब मलिक, हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की डॉक्टरांची हत्या झाली त्यावेळेला देखील आघाडीचं सरकार होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने याचा तपास सुरू केले गेलेले होते. पण आज तिकडे काँग्रेस सरकारने तात्काळ, कर्नाटकच्या सरकारने आता दिलं की सीबीआयला हे प्रकरण आम्ही सोपवून टाकतो, आमच्या यंत्रणेमध्ये नको, सीबीआय जो काही तपास करेल आणि आमची यंत्रणा याचा पाठपुरावा करेल. मग त्याच वेळेला आपण हाही निर्णय घेतलेला नव्हता. नंतर काही काळानंतर सीबीआयचा तपास डॉक्टरांच्या हत्येचा आपण देऊ केला. पण ही नेमकी शक्ती अशी कोणती आहे ज्याच्यावरती कुठलंही सरकार अंकुश आणू शकत नाही की पावलं उचलू शकत नाही? असं हे नवाब मलिकांचा संपर्क आपला तुटलाय, परत जाऊया. मला केशव, हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हॅलो केशव, हाच प्रश्न तुम्हाला आहे. नाही, सगळ्यात पहिल्यांदा कलबुर्गी यांचं जे भ्याड हल्ला करून ज्या पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली त्याचा मी निषेध करतो. त्याचा कुठल्याही प्रकारचं समर्थन होता कामा नये, करता कामा नये, कुणीही करता कामा नये. या म्हणजे शेवटी विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे, या मताचा मी, माझा पक्ष, माझी विचारधारा सांगते. त्यामुळे अशा पद्धतीच्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि विचार हे समाजामध्ये प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो प्रत्येकाला आवडेल असा नाही, प्रत्येकाला रुचेल असा नाही. पण त्यामुळे तरीसुद्धा विचारांचे वैचारिक मुद्दे मांडूनच ती लढाई पुढे केली पाहिजे, या मताचं मी आहे. शेवटी असं आहे की या शक्ती रोखता येणार की नाही हा खरोखर एका प्रकारे आपल्या सगळ्यांना चिंतेचा विषय आहे. त्याच्यावरती चिंता व्यक्त करण्याची गरज आहे. म्हणजे मागे दाभोळकरांची झालेली हत्या असेल,
आता आज कलबुर्गीची हत्या आहे, कॉम्रेड पानसरेंची हत्या आहे, या सगळ्यांच्या मध्ये आता सूत्रबद्धपण आहे की नाही हा तुमचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही, कारण मी काही त्या इनामदार साहेबांसारखा पोलिसांमधला त्या पद्धतीची थिअरी मांडणारा अधिकारी नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पण कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की अशा प्रकारच्या हत्यांचा मी निषेध करतो आणि विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे, हे मत मी मांडतो. सर केशवराव, अत्यंत समर्पक असं उत्तर आपण दिलेलं आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच मांडली पाहिजे, विचारांनीच लढली गेली पाहिजे. मागच्या वर्षी ज्या वेळेला धमक्या आल्या कलबुर्गी साहेबांना, कलबुर्गी साहेब आणि अनंतमूर्ती, अनंतमूर्ती यांच्या विरुद्ध कर्नाटकामध्ये निदर्शनं झाली, त्यांच्या प्रतिमांचं दहन झालं. त्या सर्व चळवळीचं, तथाकथित आंदोलनाचं, माझ्या दृष्टीने झुंडशाहीचं नेतृत्व हे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडे होतं. मी कोणावरही आरोप करत नाही, मी फक्त पोलीस सायन्सबद्दल बोलणार आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांनी जर ही निदर्शनं केली होती, त्यांना धमक्या जाहीरपणे रस्त्यांवर दिलेल्या होत्या, त्यानंतर 1 वर्षात कर्नाटक पोलीसचा इंटेलिजन्स गुप्त वार्ता विभाग काय करत होता, त्या धमकीचं पर्यवसान हत्येत होईल याचा अंदाज नाही, याची असेसमेंट, मूल्यमापन करण्यात कर्नाटक पोलीस इंटेलिजन्सला निश्चित अपयश आलंय. जे सेम अपयश पानसरे हत्येत आणि दाभोळकर हत्येत महाराष्ट्र गुप्त वार्ता विभागाला आलेलं आहे, तेच हे आहे. दिस इज इंटेलिजन्स फेल्युअर. कारण माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, गुप्त वार्ता विभागामध्ये हिंदू रॅडिकलायझम विरुद्ध, म्हणजे हिंदू कट्टरतावादाविरुद्ध एक काडीचाही गुप्तवार्ता गोळा केली जात नाही, ही शोकांतिका आहे. याची कारणं काय? याची कारणं माझ्या दृष्टीने स्पष्ट आहेत. कारणं नाही आहेत, कारणच एक आहे. कारण या भारतीय समाजामध्ये हिंदू बहुल आहेत आणि त्यामुळे त्यांना समाजसेवेचा आणि देशभक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते जन्मसिद्ध देशभक्त आहेत, समाजप्रेमी आहेत असं आपण समजतो. आणि हिंदू इतर लोकांना मात्र देशप्रेमाचा परवाना किंवा देशप्रेमाचं प्रूफ दाखवण्याची मागणी करतो. या वृत्तीत जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत या चित्रात बदल होणार नाही. कारण पोलीस शेवटी समाजातनं येतात. माझं नेहमीचं वाक्य हे आहे, माझे जे विद्यार्थी अधिकारी ऐकत असतील त्यांनाही हे वाक्य माहिती आहे, समाजाची जशी लायकी असते तशाच गोष्टी त्यांना मिळतात. समाजाची जशी लायकी असते तशाच गोष्टी त्यांना मिळतात असं श्री शिंदवार म्हणतात. नवाभाई, मगाशी संपर्क तुटला होता, त्याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढे कंटिन्यू ठेवू. असं आहे की हे तिन्ही हत्या ज्या प्रकारे महात्मा गांधीची हत्या झाली होती त्या प्रकारे ही हत्या सगळी सुरू आहे. आता बोलत असताना VHP बजरंग दलाचं नाव घेण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त संघ कुटुंबांनी वेगळे वेगळे संघटना या देशामध्ये निर्माण केलेली आहे. त्यांना आजच्या घडीला कुठेतरी वरदान आहे. आणि हे सगळे संघटना यांना वाटते की यांचा चमत्कारिक विचार आहे, आमच्या विरोधात किंवा आमची जे रूढीवादी परंपरा आहे, प्रथा आहे, याच्या विरोधात कोणी विचार समोर आणला ते विचार संपवला पाहिजे, या पद्धतीने हे सगळं चालू आहे. आमच्या सरकार असताना आम्ही बोट दाखवत होतो, पण आता कैलासवासी आभार राहिलेले नाही. त्यांना ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणा माहिती देत होती त्यामुळे ते त्याकडे जात नव्हते. पण सुरुवातीपासून दाभोलकर साहेबांची हत्या असेल, गोविंद पनसारेजींची हत्या असेल, कलबुर्गी साहेबांची हत्या असेल, पुढे होणार असेल, या देशामध्ये या प्रकारे एक थ्रेट निर्माण झालेला आहे. आणि त्यांना थांबवलं नाही तर ठीक आहे, आज विचारवंत मारत राहतील आणि उद्या हेच मोठे झाल्यानंतर यांना पण मारणार आहे, हे लोकांना समजलं पाहिजे. या प्रकारचे ही वृत्ती वाढणे समाजाला, देशाला हे धोकादायक आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. आणि तात्काळ आता CBIला दिले तुम्ही सांगताय, त्याचे कारण हे आंतरराज्यीय विषय, म्हणजे नुसतं कर्नाटकमध्ये नाही, कर्नाटकपासून पुणेपर्यंत सगळे धागेदोरे याचे आहे. आणि नीट याचे तपास झाले तर मला वाटतं कुठेतरी हे यांना शोधणं इतकं कठीण नाही. हे मोठे क्रिमिनल्स नाही आहे, म्हणजे यांना राजश्रेय आहे. यामुळे हे सगळं थांबून राहिलेलं हे स्पष्ट आहे. केशव, तुम्हाला काय म्हणायचं होतं आता? नाही, मला असं म्हणजे मला खरंच मी सुरुवातीला चर्चेत सांगितलं की मी अशा प्रकारच्या हत्येचा निषेध करतो आणि
ही चर्चा काहीतरी वैचारिक स्तरावरती व्हावी अशी माझी अपेक्षा होती, पण नेहमीप्रमाणे आपली हिंदुत्व विरोधाची मळमळ जी आहे ती इथं आपल्या प्रत्येक इथं या दोघा ठिकाणी आता लगेच व्यक्त केली. म्हणजे काय कुठल्या आधारावरती बोलायचं? म्हणजे नवाबभाई खूप ज्येष्ठ प्रवक्ते आहेत, अनुभवी प्रवक्ते आहेत. कुठल्या मुद्द्यावरती हिंदुत्ववादी संघवाल्यांनी लगेच संघटना आणल्या, त्यांनी बदनामी केली. एकीकडे नवाबाईंचं आत्ताचं वाक्य, हे काही फार मोठे गुन्हेगार नाहीत, लगेच सापडू शकतात. तुमच्याच राजवटीत झाली आदरणीय दाभोळकरांची हत्या झाली, काय झालं त्यावेळी? कुठे गेली ती कार्यक्षमता तुमची? त्यामुळे नवाबभाई चुकीचं खोटे आरोप संघप्रयोग करू नकात, हिंदुत्ववादी शक्तीने या निमित्त बदनाम करण्याचा प्रयत्न करू नकात. जे असेल, आता मगाशी एक आमचे ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांनी तर फार मोठं व्याख्यानच दिलं इथे. ते असं म्हणाले की निदर्शनं केली ह्याचा अर्थ त्यांना 1 वर्षांनी मारले जातील असा अंदाज आला नाही का? इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे. लोकशाही समजा, मला माहिती नाही निदर्शने केली की नाही, मला माहिती नाही. आता त्यांचा अभ्यास आहे, ते खूप विचारवंत आहेत त्यामुळे, आणि पोलीस अधिकारी आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल. पण निदर्शनं केली याचा अर्थ म्हणजे लोकशाही तेही त्यांना अधिकार नाही का? एखादा विचार लोकशाहीमध्ये तोच मार्ग आहे. एखादा विचार जर नाही पटला तर त्याच्या विरुद्ध शांततेच्या मार्गाने जर निदर्शनं केली असतील तर तो लोकशाही मार्ग आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय, कुठल्याही आता माहिती असल्याशिवाय बिनबुडाचे हिंदुत्वाचे आरोप करणं हे पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. स्वतःला विवेकवादी म्हणून घ्यायचं, विचारशील म्हणून घ्यायचं आणि त्याच वेळी एका दुसऱ्या विचाराला मात्र दडपडायचं, ही खरी अविवेकशाही आहे. ही चर्चा झाली पाहिजे. चर्चा आपण निषेध जिथे बोललं पाहिजे. कुणीही असो, तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, जो कोण आरोपी त्याला पकडून शिक्षा झाली पाहिजे. या मागणीशी मी, माझा पक्ष सहमत आहे. पण उठसूट काहीतरी करून एका हिंदुत्वाला झोडपायचं हे थांबवलं पाहिजे. माझी ही विनंती या ठिकाणी. राजेंद्र, अमित दाभोळकर, तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर? येतो राजेंद्रजी, येतो नवाबाई, येतो मी, येतो तुमच्याकडे. मुद्दे मांडायचे मला, 1-2 मुद्दे मांडायचे आहेत. की पहिला मुद्दा आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की अशा स्वरूपाच्या हिंसक कारवाया करणाऱ्या प्रवृत्तींना कुठल्याही धर्माशी जोडणं हे अत्यंत चुकीची बाब आहे. ते धर्माच्या नावावरती अधर्म पसरवणारे दहशतवादी आहेत. काही धर्माचं पांघरुण ते घेत असतील. आता मला वाटतं जे मुद्दे मांडले गेले त्या बाबतीत काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे. निदर्शनं करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण ज्या शक्ती या डॉक्टर दाभोळकरांच्या फोटोवरती लाल फुल्या मारतात, जे त्यांच्या खुनाचा आनंद व्यक्त करतात, कलबर्गींच्या खुनानंतर विश्व हिंदू परिषदेचा माणूस हा अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देतो ट्विटरवरती की अनंत मूर्तींना अशाच पद्धतीनं मारण्यात येणार होतं आणि आता पुढे देखील आणखीन कुणाला असं मारण्यात येईल. त्यावेळेला हे खरंच धर्माच्या नावावरती चाललेलं आपल्याला मान्य आहे का, हे सत्तेमध्ये असलेल्या पक्षांनी सांगायला पाहिजे. आणि मला वाटतं ती त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये अशा ज्या संघटना आणि पक्ष आहेत ज्या अजूनही डॉक्टरांच्या खुनाचा आनंद व्यक्त करतात, त्यांना धर्मद्रोही म्हणतात आणि धर्मद्रोह्यांना ठार मारलं पाहिजे असं म्हणतात, त्यांच्या विरोधामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन काय भूमिका घेणार आहे? हे काही केवळ निदर्शनं करणं नाही, निदर्शनं करणं आणि अशा स्वरूपाच्या गोष्टी व्यक्त करणं आणि बरोबर त्याच माणसांचे खून होतात. यामध्ये मला वाटतं जो कोइन्सिडन्स आहे तो कोइन्सिडन्स कुणालाच दिसून येत नाही आणि त्याचं केवळ राजकारण केलं जातं. हा काही राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रश्न नाहीये, हा या देशाचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही टिकवायची असेल तर हे थांबवायला पाहिजे. अगदी खरं आहे. लोकशाही टिकवायची असेल तर हे सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. नवाबाई, तुमचं म्हणणं थोडक्यात मला राऊत सरांकडे जायचं. असा आहे, केशव उपाध्याय, हिंदू नका म्हणा, तुम्ही हिंदू धर्माचे ठेकेदार नाही. हिंदू धर्माच्या नावावर स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेतणारी लोक आहे. महात्मा गांधीची हत्या झाली, महात्मा गांधीपेक्षा गोडचे मोठा हिंदू होता काय? आज ही तुमच्या बजरंग दलच्या अध्यक्ष मँगलोरचा शेट्टी यांनी एक ट्विट केलेला आहे की कुत्र्यासारखे हे लोक मिळाले आणि भगवान यांची पण आम्ही तीच वाट पाहतो. आता हे बजरंग दलचे लोक या प्रकारे ट्विट करतायत. त्याला नवाबाई, त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. त्यांची लोक, हे सगळे लोक करत असताना त्या शेट्टीला, हिंदू धर्मावर आरोप नवाबाई, त्या शेट्टीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. जे दहशत माजवताय, राजकारण करताय, याला लोक विरोध करताय. नाही, याला सगळ्या प्रवृत्तीला सर्व पक्षांनी मिळून विरोध केला पाहिजे. भारतकुमार सर काय म्हणाल की जसं आता हमीदनी सांगितलं की हे पांघरून घेऊन सगळी मंडळी काम करतायत, कदाचित कुणा एका पक्षाचं पांघरून घेतील, उद्या दुसऱ्या पक्षाचं घेतील. आता सत्तेत असलेल्या कुठल्याही पक्षाचं, मागच्या वेळेस आघाडी सरकार होतं, आता केंद्रात भाजपचं आहे, राज्यात शिवसेना भाजप सरकार, अशा परिस्थितीमध्ये पावलं काय उचलली पाहिजे? अशा पद्धतीने कट होत असतील, विवेकवाद संपवला जात असेल,
महाराष्ट्राचं पुरोगामित्वच आपण अशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न करतोय. मला याच्यात राजाने 2-3 गोष्टी सांगायच्यात. मी सगळीच चर्चा पहिल्या भागात मला वाटतं नीट ऐकलेली आहे. मला हा सगळा जो का आपण चर्चा करतोय, मला जर ह्याच्यापेक्षा खूप जास्त विचाराची चर्चा व्हावी असं वाटत होतं. एका बाजूला इनामदार साहेब असं म्हणतात की आपण पूर्ण वेळ ब्लॅकआउट ठेवून ह्याच्यावर आता चर्चाच करू नये. हा एक मी त्यांना ऑल ड्यू रिस्पेक्ट, त्यांना पूर्ण आदर ठेवून म्हणतो हा पलायनवाद झाला. आणि दुसऱ्या बाजूला अशासारख्या प्रसंगामध्ये सुद्धा कोणाची राजवट आहे, कोण सत्तेत आहे, त्यांनी काय केलं असे विचार मांडत राहणं हा सुद्धा पलायनवाद झाला. त्याच्यामुळे या सगळ्यापासून दूर राहून मला वाटतं आपण हमीदने जे विचार मांडले त्याच्याकडे आपण जास्त गेलं पाहिजे की अशा तऱ्हेचे जे कोणी आरोप करत असतात किंवा अशा तऱ्हेच्या कृती जे कोणी करत असतात त्यांना धर्म नसतो, त्यांना फिलॉसॉफी नसते. याला मी झुंडशाही असा एक शब्द वापरेन. आता ह्याच्यामध्ये सारखं दुसरं एक माझं म्हणतो की आता ह्यांनी नवाबाईंनी सांगितलं की महात्मा गांधींची हत्या आणि या हत्येचा त्याची तुलना करायला लागले. मला नथुराम गोडसेंबद्दल अजिबात आदरणीय राजावर दुस्वास आहे, हे पहिल्यांदा सांगतो. आता उद्या माझ्यावर सुरू करायचे की नथुराम गोडसेंचा पुरस्कार केला म्हणून नाही. महात्मा गांधीजींना जेव्हा नथुराम गोडसेंनी मारलं त्यावेळी तो माणूस त्यांच्या समोर उभा राहिला, त्यांच्या समोर उभा राहून त्यांना गोळ्या झाडल्या. इथे या ज्या तिन्ही हत्या झालेल्या आहेत या तिन्ही हत्यांमध्ये मारेकरी मोटरसायकलवरून आले आणि मारून पळून गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये भेकडपण आहे जास्त. हे आपण यामुळे आपण भलत्या तुलना करू नये, महात्माजींची तुलना तर कुणाशीच करू नये. त्यामुळे आपण जरा शब्दप्रयोग वापरताना, संज्ञा वापरताना, उदाहरणं वापरताना आपण थोडं जाणीवा आपल्या ठेवल्या पाहिजेत. तिसरी गोष्ट अशी की आपण सतत जे काय मगाशी ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सतत या कुठली अशी घटना घडली की हिंदू धर्मीयांना, हिंदू धर्माच्या पुरस्कर्त्यांना अशा तऱ्हेने झोडपून काढून किंवा कुणीतरी एकाने ट्विट केला म्हणून संबंध समाज त्याला बदनाम करून मला असं वाटतं की आपण एक प्रकारे अशा तऱ्हेच्या हिंसेला खतपाणीच घालतो. आता इनामदार साहेबांनी सांगितलं त्यांना जेवढा मोठा अनुभव आहे ते म्हणतात की कारण ह्याचं कारण इकडे मेजॉरिटी हिंदूंची असल्यामुळे त्यांची पोलिसांची किंवा तपासणी करण्याची मानसिकता तशी आहे. मला असं वाटतं की पोलिसांनी आतापर्यंत जे काही केलं ह्याच्यात मानसिकता नाही दिसत. नाही तर साध्वी प्रज्ञाला अशा तऱ्हेने अटक झाली नसती, कर्नल पुरोहितांना अशी अटक झाली नसती, ही झाली. या किंवा नथुराम गोडसेंना ज्या पद्धतीने अटक होऊन त्यांना शिक्षा झाली ही झाली नसती ना. तेव्हाच हिंदूच बहुसंख्याक होते. आता स्वाधीला अटक झाली तेव्हा हिंदूच बहुसंख्याक होते, त्यांच्यावर कारवाई करणारे हिंदूच होते. त्यामुळे अशा तऱ्हेने मला वाटतं धर्माचे शिक्के आपण ना यंत्रणांवर मारावे ना आपण हल्लेखोरांवर मारावे. दुसरी आणखी एक मुद्दा मला एवढंच फक्त सांगायचं आहे की आता जी काय झाली कलबर्गींची जी हत्या झाली हे झाल्यानंतर आपण लगेच प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी अशा तऱ्हेचा जो काय आपण त्याला वास द्यायला लागतो ना ते सुद्धा चुकीचं आहे. मला असं वाटतं प्रतिगामी म्हणजे नक्की काय आणि आपण ज्यांना पुरोगामी म्हणून आपण ज्यांच्या आरत्या करतो हे पुरोगामी म्हणजे काय याचा सुद्धा एकदा तपास केला पाहिजे. धर्म मानला नाही किंवा हिंदू धर्म मानला नाही, धर्म नाही हिंदू धर्म मानला नाही, हिंदू देवदेवता मानली नाहीत की याचा अर्थ माणूस पुरोगामी झाला हे मला समजू शकत नाही. आणि जे कोणी देव मानतात किंवा धर्म मानतात ते लगेच प्रतिगामी ठरले हे सुद्धा मला पटत नाही. जे कोणी तथाकथित पुरोगामी आहेत ते देव मानत नसतील बाहेर सांगताना, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या धर्माप्रमाणेच त्यांच्या विधी होतात ना. मग कुठे गेला तुमचा पुरोगामीपणा? का पुरोगामी म्हणायचं आहे ना? म्हणजे कधीतरी तुम्ही धर्माचा आधार घेता. जन्माला तेव्हा तुम्हाला समजा समजूत नव्हती त्यामुळे तुमचं बारसं झालं असेल, काय झालं असेल ते सोडून द्या, पाचवी पूजली असेल ते सोडून द्या. परंतु जाताना सुद्धा जर का तुमच्यावर जर अंत्यसंस्कार होत असतील, भले तिकडे पूजा होत नसेल पण संस्कार तर हिंदू धर्माप्रमाणे होतात. मग आपण कुणाला पुरोगामी म्हणायचं आणि कुणाला प्रतिगामी म्हणायचं हे सुद्धा आपण एकदा निर्णय घेतले पाहिजेत. उगाच कुणालाही साफ म्हणून भुई धोपटायची याला काही अर्थ नाही. ह्याच्यातून आपण आपल्याच विचारांचा पराभव करतो. काय म्हणाल? इथे कोणी कोणाच्या विचारांचा येतो मी ब्रेक घेऊन तुमच्याकडे येतो. पराभव करण्यासाठी आलेलं नाही. हमीद दाभोळकरनी जे सांगितलं त्याचा अभ्यास आहे, त्याचं त्याग आहे याच्या मागे, तेही मी कबूल करतो, अधिकारही त्याचा आहे. पण
कुठल्याही धर्माचा संबंध नाही, हा आतंकवाद आहे किंवा ही हिंसा आहे हे मानायला मी तयार नाही. कारण टेररिझम या विषयाचा माझाही अभ्यास आहे. एखाद्या विचाराने प्रेरित होऊन ज्या वेळेला आतंकवादाची कास माणूस धरतो त्यावेळेला त्याच्या मागे तो विचारच असतो. आज इस्लामिक टेररिझम आपण सर्रास शब्द वापरतो, कारण ISISनी आणि अल कायद्याने आज जे जगभर चालवलेलं आहे त्याच्या मागे ते कुराणमधले उतारे पेश करतायत. त्यामुळे तो धार्मिक आतंकवादच आहे. आज कलबुर्गींची जी हत्या झालेली आहे त्यांनी लिंगायतिझमचा पुरस्कार केला आणि मूर्तीपूजेला विरोध केला, अंधश्रद्धेला विरोध केला, म्हणून त्यांना विरोध होता हा. त्यामुळे नाही, पण महात्मा बसवेश्वरांचं जे लिंगायत समाज नेतृत्व मांडतं त्या महात्मा बसवेश्वरांनी मूर्तीपूजेलाच विरोध केलेला आहे मुळात. हे महात्मा बसवेश्वरांचे विचारच त्यांनी पुढे निर्भीडपणे कलबुर्गी साहेबांनी सांगून त्यातल्या हितसंबंधीयांच्या नुकसान केलं, म्हणून हे वैर आहे. आणि कलबुर्गी साहेबांचं सर्वात महत्त्वाचं काम आहे, त्यांनी भक्ती मार्गाने सामाजिक समता, एकता आणि बंधुता आणायचा प्रयत्न केला. भक्ती मार्गातनं व्यक्तिपूजा निर्माण करायला त्यांचा विरोध होता. त्यामुळे एक पोलीस अधिकारी, इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून मी सांगतो की या कलबुर्गी हत्येला लिंगायतिझम वादाचं सुद्धा रंग आहे. त्या दृष्टीने सुद्धा कर्नाटक पोलीस निश्चितच तपास करतील. CBI कडे तपास दिलेला आहे असं आता मला म्हणजे देण्याची तयारी दाखवलेली आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी, मला आता आपल्याकडनं समजलेलं आहे. त्यांनी जास्त काही साध्य होईल असं नाही, कारण शेवटी तपास हा पोलिसांनी कुठलीही जात धर्म न बाळगता करायला पाहिजे. तो कुठलाही पोलीस करेल तरी तो मुळापाशी जाऊ शकेल. ते होत नाहीये, म्हणून या हत्येनंतर दोन तीन वर्ष सुगावा लागत, मागमूस सुद्धा लागत नाही. ही थोडी चमत्कारिक गोष्ट वाटते. एक, ज्या वेळेला इस्लामी आतंकवादाचे प्रकार होतात त्यावेळेला आपली अपेक्षा असते की त्या समाजातल्या धर्ममार्तंडांनी त्याचा निषेध करावा. आज कलबुर्गी, दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येचा किती धर्ममार्तंडांनी हिंदू धर्मातल्या निषेध केलेला आहे मला सांगा. नाही, एक मिनिट, याच्यात मला जरा बोलायचं. मला परत हिंदू धर्म मार्तंडांची कुठे मला तमा बाळगायची नाही, कुणाचाही पाठिंबा द्यायचा नाही. परंतु जर का या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही, नक्की कोणी ही हत्या केली, कोणी हे गुन्हे केले हे जर ठाऊक नाही, तर आपण कशासाठी असं हे करत राहायचं की हिंदू धर्म मार्तंडांनी त्याचा निषेध करावा का म्हणून. म्हणजे असं केल्याने आपण एका अर्थाने, एका परीने आपण पोलिसांच्या तपासामध्ये अडथळेच आणतो. कारण म्हणजे आपण एक पॉईंट करतो की हिंदू धर्मवाद्यांनी केलं, हे केलंय का नक्की हे कळत नाही. आता यातल्या तिन्ही गोष्टीमध्ये हल्लेखोर मोटरसायकलवर आले एवढं सोडलं तर दाभोळकर हे एका विशिष्ट अंधश्रद्धा विरोधी अशा तऱ्हेचं कार्य करत होते. तसं पानसरेंचं नव्हतं. पानसरे हे एक राजकीय कार्यकर्ते होते आणि कलमुर्गी हे जे कलमुर्गी हे तर हे अभ्यासक, विचारवंत असे आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये मारण्याचा एक प्रकार एक सर सोडला किंवा त्यांचा तुम्ही ज्याला विवेकवाद म्हणता, हा विवेकवाद हा ही गोष्ट वेगळी सोडली तर बाकी त्यांच्यामध्ये साम्य असं नाही. त्यामुळे सगळ्या हिंदू धर्मवाद्यांनी, हिंदू मार्तंडांनी याचा निषेध केला पाहिजे. हा आग्रह आपण आत्ताच का करायचा? असं करून आपण पोलिसांच्या तपासाला एक दिशा देतोय का? कदाचित गुमराह सुद्धा असू शकते, कदाचित गुमराह असू शकतं. मी येतो, माझा ब्रेकची वेळ झाली, मी परत येतो सर, तुमच्याकडनं उत्तर घेतो. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो या सगळ्या विवेकवादासंदर्भात. वेगवेगळे मुद्दे पहिल्या सेगमेंटमध्ये आपल्या समोर चर्चेला आले, पण ज्या प्रकारे दुसरा प्रश्न आपला होता की तपासात दाखवलेल्या अनास्थेमुळे या सगळ्या प्रतिगामी शक्तींची हिंमत वाढत चालली आहे. आणि दुसरा पुढचा महत्त्वाचा की अशा पद्धतीच्या हत्या झाल्यानंतर ज्या शेट्टींनी ट्विट करून जो वाद निर्माण केला की बहुना अशा पद्धतीने कसे मारले गेले, हे काय आत्ता घडलं नाही. हे पानसरेंच्या नंतरही झालं, जसं संदर्भ आम्ही दिला. दाभोळकरांच्या नंतरही अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी समोर आल्या, त्याचाही संदर्भ चर्चेत आला. त्यामुळे या सगळ्यावरती कारवाई करण्याकरता आपण का कमी पडतोय, हा खरा मुद्दा आहे. नवाबाई, मगातपासून तुम्हाला बोलायचं होतं, तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, हा प्रश्न घेऊन पुढे आपण जाऊ. असं आहे, भरत कुमार राऊत साहेब सांगताय की महात्मा गांधीची उदाहरणं देऊ नये आणि हे
जे त्यांचे हत्यारे आहे ते हिम्मत होती, ते उभे राहिले, पळाले नाही. गोडसेबाबत ते सांगताय ते सगळा प्लॉट असा होता राऊत साहेब की हत्या करून त्यानंतर तो एक विशेष समाजाचा आहे, तो मुस्लिम असा दाखवून द्यायचा, नंतर दंगली घडवायची देशभर. काकासाहेब गाडील ओळखले नसते त्यांना, ते वेगळे दिशा या हत्येला मिळाली असती. तो हिम्मतवान नव्हता, तो प्लॉट तसा होता की मारून तिथे उभा राहायचा आणि दंगली देशभर घडवायची. ही खरी परिस्थिती त्या काळातली आहे, आपल्याला माहीत असेल तरी आपण बोलत नसणार. आता या सगळं असताना एक स्पष्ट पळून जाणं एवढ्या पुरतं मर्यादित होतं. आपल्याला म्हणजे तो एक विशेष जाती समाजाचा आहे, हा दाखवून द्यायचा होता, दंगली घडवायची होती, हा सगळा कटकारच नवाबाई, चर्चा आपल्याला वेगळ्या विषयावरच करायची आहे. मूळ संदर्भ आपण चर्चेला घेऊया. महात्मा गांधी आणि गोडसे हा विषय आपला आजच्या चर्चेचा नाहीये. भरत कुमार राऊत आजची पिढीला कुठेतरी वेगळे दिशेने तुमचं ठीक आहे, तुमचं स्पष्टीकरण झाल्यानंतर आपण परत साहेब गाडगीळ यांना ओळखले नसते. नाही, ऐका ना नवाबाई, चर्चेला विषयांतर करायचं नाहीये, मूळ मुद्द्यावर आपण येऊ की या सगळ्या तोच विषय. नाही, असं कसं काय तो विषय? नाही, नवाबाई चर्चेचं विषयांतर करू नका. या देशामध्ये ज्यांना दंगली घडवायचं नाही, माझा वेळ नका, वेळ जातोय, मी परत येतो. केशव उपाध्ये काय म्हणाल ज्या प्रतिगामी शक्तींच्या संदर्भात तपासातल्या या प्रतिगामी शक्ती ज्या काही आहेत, म्हणजे मगाशी खरं 2-3 मुद्दे मांडायचे, मग या प्रश्नावर म्हणजे येतो. मगाशी ते कोण पोलीस अधिकारी बसले, ते एकाहून एक म्हणजे पोलीस अधिकारी आहेत. मला खरंच आश्चर्य वाटलं अशा प्रकारची विधानं ते करतात. म्हणजे हिंदुत्ववादींनी का नाही हे केलं, म्हणजे ह्याने ठरवूनच टाकलंय ना, म्हणजे हिंदुत्ववादींनी केलं असावं. म्हणजे कुठल्याही पुराव्याच्या अभावी या देशामध्ये हे जे काही सो कॉल्ड सेक्युलर आहेत, म्हणजे जणू काही विवेकवादाचा मक्ता या थोडक्या लोकांनी घेतलाय. ज्या आवडता केरळमध्ये येते, इकडे कलकत्त्यामध्ये येते, इकडे इतक्या संघ स्वयंसेवकाच्या हत्या झाल्या. कधी कोणी बोललं का, कधी निषेधाचा कधी एक बातमी तरी छापली का कोणी? का ते त्यांना विवेक नव्हता, ते माणसं नव्हती, त्यांचा विचार नव्हता? एका आपल्याला असलेल्या विचारांसाठी मुळात हिंदुत्ववादी विचारांनी कधीही दुसऱ्या विरुद्ध विचाराला अशा पद्धतीचं कृती केली नाही. त्यामुळे उगाच हिंदुत्ववाद्यांना बदनाम करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, दाभोळकरांची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी जर खरोखर या सरकारने तातडीने पावलं उचलून कठोरपणे जर मारेकरी शोधला असता तर कदाचित पुढच्या 2, कारण त्याचही पायबंद बसला असता, पुढच्या 2 गोष्टी टळल्या असत्या, पण त्या टळल्या नाहीत. बरं, आज तर कर्नाटक काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे तिथेही काय म्हणजे नवाब माहिती तिथं मदत केली पाहिजे, काय माहिती सांगितली पाहिजे, काय खरोखर त्यांच्याकडे असे काय पुरावे असतात, ते काय नवीन शोध असते, नवीन शोध एक लावला तसे काही नवीन शोध त्यांना अचानक लागतात, ते त्यांनी तिथे दिले पाहिजेत. ते करण्याऐवजी केशव, ज्या प्रकारे पुरावे, ऐका नवाबाई थांबा, ज्या प्रकारचे पुरावे एकमेकांना देण्यापेक्षा जर पानसरेंच्या हत्येतल्या तपासाचे स्केचेस आपण जारी करतो आणि माणसं कोणात हे आपल्याला कळत नसतील, मग यंत्रणेवरती दबाव कोणाचा आहे कसा आपण गृहीत धरायचा? सत्ताधाऱ्यांचा म्हणायचा की आणखी कोणाचा म्हणायचा? जर पहिल्यांदा 4 तासाच्या आत म्हणजे हत्या झाल्यानंतर ताबडतोब त्यावेळच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी असं सांगितलं की हिंदुत्वादाच्या दृष्टीने मी पानसरेंबद्दल विचारतोय, विधान त्यांनी केलं होतं. पानसरेंबद्दल विचारतोय तुम्हाला. जर त्यावेळी ती कारवाई झाली असती तर आज पायबंदच बसला असता ना, आज विषयच नसता आला, कुणी धाडसच केलं नसतं. पण त्यावेळी कारवाई झाली नाही, त्यावेळी तपास झाला नाही. हे काँग्रेस एनसीपीने त्यावेळी जर चोख पाऊल उचललं तर पुढच्या अनेक गोष्टी त्या टाळल्या पाहिजे होत्या. बोला केशवराव, आपल्या फार सत्य आणि निर्विवाद आर्ग्युमेंटबद्दल मी आपला आभारी आहे. पण कृपया या चर्चेचा विषय खूप संकुचित आपण करून टाकलेला आहे. प्रश्न असा आहे की भरत कुमार राऊत साहेब सुद्धा म्हणले की एक मिनिट माझं पूर्ण उदय, आपण बोलताना मी बोललेलो नाही, मी आपल्या विरुद्ध नाही, मी आपल्या विरुद्ध नाही, मी आपल्या विरुद्ध नाही, मी आपल्या विरुद्ध नाही, पोलीस अधिकारी आहात, मी आपल्या विरुद्ध नाही, अशा पद्धतीने चर्चा करू नका, मी आपल्या विरुद्ध नाही. माझं बोलणं ऐकून घ्या, माझं बोलणं ऐकून घ्या. भरत कुमार राऊत साहेब म्हणले की पानसरे हे राजकीय कार्यकर्ते होते. राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा सुद्धा पानसरेंची इमेज फार मोठी होती. एक समाज सुधारक, एक सामाजिक अभ्यासक म्हणून ते होते. कोण होता शिवाजी ह्या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी शिवाजीचं धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव, स्त्री दाक्षिण्य, जाणता नेणता आणि उत्तम प्रशासक हे गुण मानलेले आहेत. आणि जेणेकरून शिवाजीची मक्तेदारी स्वतःकडे आहे हे समजणाऱ्या समाज धोरणांना
पानसऱ्यांची शिवाजीची स्तुती मानवली नाही, हे त्याबद्दल जो निषेध केला गेला त्याचं कारण आहे. म्हणजे ही ठराविक सिम्बॉल्स जी आहेत ना, राष्ट्रीय चिन्ह, सन्मान चिन्ह, याची मक्तेदारी घेणं आणि त्याबाबत दुसऱ्याचा विचार ऐकून न घेणं, ही असहिष्णू वृत्ती जी आहे किंवा दुसऱ्याच्या विचाराचा आदर, ही बुद्धिप्रामाण्यवादाची पहिली गरज ज्यांना अमान्य आहे त्या वृत्तींविरुद्ध आपण आज बोलत आहोत. आणि त्या वृत्तींचा सर्व पातळीवर सर्व धर्मांच्या बाबतीत आपण निषेध केला पाहिजे, नाही त्यांच्याशी लढलं पाहिजे. हीच आजच्या काळाची गरज आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आज कलबुर्गी साहेब गेले, त्यांनी काय सांगितलं इंग्लिशमध्ये मी सुरुवातीला वाचून दाखवलं. त्यांनी जो मार्ग 1 ते 4 हा प्रबंध लिहिला होता, त्या प्रबंधाबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाला होता. वीरशैव पंथावरचा तो बसव आणि त्याच्या कुटुंबियांच्या बाबतीत काही उद्गार त्यांनी उल्लेख त्या साहित्यात केला होता, जो लिंगायत लोकांना मंजूर झाला नाही आणि त्यांच्यावर प्रचंड दडपण आलं आणि त्यांनी तो उल्लेख परत घेतला. त्यावेळचे कलबुर्गी साहेबांचे उच्चार सगळ्या वाचकांना माहीत असतील. ते म्हणले, आज मी माझी बौद्धिक आत्महत्या केली आहे. हे या शब्दात उच्चार होते कलबुर्गी साहेबांचे. हा जो बुद्धिप्रामाण्यवादाचा पराभव आहे ना, त्याविरुद्ध आपण बोलतो आहोत. पक्षाच्या बाबतीत किंवा धर्माच्या पर्टिक्युलर बाबतीत आपण बोलत नाही आहोत. कृपया केशवराव समजून घ्या, या असहिष्णू वृत्तीच्या विरुद्ध आपण आज बोलत आहोत. अगदी खरं आहे की धन्यवाद. समाजाने कुठतरी ही असहिष्णुता हलवून ठेवलेली आहे. केशव, अगदी थोडक्यात मला हमीद दाभोळकरांकडे जायचं. नाही, असहिष्णुता नक्की 100% या असहिष्णुतेच्या विरोधात आपण बोललं पाहिजे. पण ती असहिष्णुता नकळतपणे किंवा मुद्दामून जाणीवपूर्वक विशिष्ट धर्माच्या विरोधातच, विशिष्ट विचारांच्या विरोधातच वापरता कामा नये. असहिष्णुता कुठल्याही पुराव्या अभावी बोलता कामा नये. हे पोलीस अधिकारी म्हणून माझं म्हणणं की इतकी विनंती मी त्यांना करू शकतो. हमीदजी जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे आणि मी सुरुवातीला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं, अशा प्रकारच्या कोणत्याही विचारांच्या, कोणत्याही धर्माचा तो माणूस असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. अशा प्रकारची हत्या, भेकड हत्या होता कामा नये. त्या हत्येचा निषेध मी केला होता आणि या विचारांचाच मी, माझा पक्ष आहे, ह्याच्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. हमीद दाभोळकर, मला असं सातत्याने ही चर्चा ऐकताना वाटतंय की यामध्ये केवळ राजकारण करण्यापलीकडे इथल्या राजकीय पक्षांना काही रस आहे का नाही. आणि जर हे अशाच स्वरूपाच्या चर्चा चालू राहिल्या तर आणखीन किती दाभोळकर आणि पानसरे या समाजामध्ये आणखीन घडतील याची चिंता देखील माझ्या मनाला ग्रासते. ते मारेकरी पकडले जावेत. हमीदजी, दाभोळकर आणि याचं मी बोलू का नको, मी बोलू का नको. पण ज्या केरळमध्ये मारले गेले, हमीदजी बोला, तुम्ही बोला. हमीदजी, केशव 1 मिनिट त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. मला इतकी असहिष्णुतेविषयी आपण बोलतोय आणि समोरचा माणूस शांत चित्ताने ऐकत असलेला त्याचं वाक्य देखील आपण पूर्ण करू देत नाही, तर ही कुठली सहिष्णुता झाली. समोरच्या माणसाला स्वतःचं वाक्य तरी पूर्ण करू द्या. त्यामुळं या स्वरूपाच्या राजकीय वातावरणामध्ये मला याची खरंच चिंता वाटते की सामान्य माणसाला ज्याला प्रश्न विचारण्याची संस्कृती या समाजात रुजवायची आहे त्याच्या सुरक्षिततेचं काय. आणि खरंच याचं गांभीर्य इथल्या राजकीय पक्षांना स्वतःची राजकीय इमेजच्या पलीकडे वाटतंय का नाही, हे या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं खूप गंभीर प्रश्न आहे. जी हिंसा आज आमच्या घरात आली आहे ती उद्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या घरात येऊ शकते, हे आपण विसरू नये. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या शक्ती आणि संघटना धर्माचं नाव घेऊन, मग तो हिंदू धर्म असेल किंवा मुस्लिम धर्म असेल, अशा स्वरूपाच्या गोष्टी करतात सातत्याने, त्यांच्याविषयी राज्य शासनाने कडक भूमिका घ्यायला पाहिजे. आणि ती भूमिका घेताना राज्य शासन आता दिसत नाही. मग ते काँग्रेस राष्ट्रवादीचा असो किंवा सेना बीजेपीचा असो, आणि ते कुठल्याही धर्माच्या नावाने धर्मांधता पसरवणारे लोक असोत. हा धार्मिक दहशतवादच आहे. त्याला धर्माचं नाव आपण देऊया नको. धर्माचं पांघरून घेतलेला हा धार्मिक दहशतवाद आहे. आणि जितक्या लवकर आपण तो थांबवू तितक्या लवकर या समाजामध्ये प्रश्न विचारण्याची संस्कृती आणि खरी लोकशाही नांदेल. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत असं मला वाटतं.
अगदी खरं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. सर, शेवटी तुमच्याकडेच की ज्या प्रकारे सामाजिक सुरक्षेचा मुद्दा हमीदने उपस्थित केला, असहिष्णुतेच्या मुद्द्यावरती आपण बोललो, समाजातली ही असहिष्णुता आणि असुरक्षितता जनतेला वाटणारी जर अशा प्रकारे बुद्धिप्रामाण्यवाद असेल, विवेकवाद असेल, पुरोगामीचे विचार असतील, हे समाजासमोर मांडत असताना जी व्यक्ती माझ्यासमोर बसून 4 गोष्टी बोलत होत्या त्याच्या घरात जाऊन गोळ्या काढून कोणतरी त्याला संपवून टाकतंय, मग सर्वसामान्यांचा विचार कुठे येतो? ती स्पर्श तर कुठेतरी मनाला करून जाते की माझ्या सुरक्षेचं काय, माझ्या समाजात निर्माण झालेल्या असहिष्णुतेचं काय, काय करायला पाहिजे? आता एक तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, तुम्ही आधी जी काही लेबलं लावलीत ना ती मी ग्राह्य धरत नाही की पुरोगामी हे वगैरे सगळं ठीक आहे. माझं म्हणणं साधं आहे की जे मला वाटतं ते मी जोपर्यंत संसदीय मार्गाने म्हणजे लोकशाही मार्गाने सभ्य मार्गाने जोपर्यंत मी लोकांबद्दल मांडू इच्छितो तोपर्यंत माझा कुठलाही विचार असो, तो धार्मिक विचार असेल, सामाजिक विचार असेल, सांस्कृतिक विचार असेल, आर्थिक विचार असेल, राजकीय विचार असेल, हा मला मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि जेव्हा मी काही बोलतो, जर मी काही आरोप केले तर त्याला जर कोणी प्रतिवाद केला, टीका केली, आरोप केले तर ते स्वीकारण्याची माझी तयारी असते पाहिजे. याला सुसंवाद असं म्हणतात. हा सुसंवाद जर का होत असेल तर अशा तऱ्हेच्या हत्या किंवा अशा तऱ्हेचा हिंसाचार याला कुठेही वाव असता कामा नये. एवढं सांगितलं. मी तर एक तुम्हाला सांगतो की आता सरकारने किंवा कर्नाटक सरकारने तातडीनं तो हे तपास CIDकडे देऊन टाकला आणि आता तरीसुद्धा लोकांची मागणी अशी झाली की CBIकडे द्या. मला हे कळत नाही. मला असं वाटतं की हा आता इनामदार साहेब इकडे बसलेत, हा अडाणीपणा झाला. अशा तऱ्हेने CBIकडे तपास द्या सांगायचं म्हणजे CBI म्हणजे कोण? आता मगाशी मी इनामदार साहेबांशीच बोलत आहे, कळलं की CBIचा तपास कधी असतो? जेव्हा आंतरराज्य गुन्हा असतो किंवा ज्याची देशभर काही ते देशाच्या पातळीवर जेव्हा काही चालू असतं तिकडचा तपास हा आपण CBIकडे देतो. शेवटी CBIकडे स्वतःची यंत्रणा कुठली आली? CBI हा पोलिसांचाच एक भाग आहे. म्हणजे तपास करणारे जर का पोलिसच असतील तर तो, आणि जर का कायदा आणि सुव्यवस्था ही जर का राज्य सरकारची जर का जबाबदारी असेल तर त्यांनी CIDकडे दिल्यानंतर मला असं वाटतं की ते आपण मान्य केलं पाहिजे. जर CIDकडे तपास तो जर होईल, तो जर का ॲक्च्युअल तपास म्हणजे जे काय पुरावे गोळा करणं हे काम जर का नीट झालं नाही असं जर वाटलं तुम्हाला तर मग आपण अशी मागणी करू शकतो की हा CBIकडे द्या. तुम्ही आधीच CBIकडे, उद्या म्हणा इंटरपोलकडे द्या. ह्याला काय अर्थ आहे का? म्हणजे स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर झटकण्यासारखं झालं. राज्य सरकारला तेच हवं असतं. अरे ठीक आहे CBI पाहिजे ना, CBIकडे घ्या, म्हणजे आमच्यावरची जबाबदारी गेली. मला असं वाटतं की हा सुद्धा एका बाजूला भाबडेपणा आणि दुसऱ्या बाजूला पळपुटेपणा झाला. म्हणजे पळपुटेपणा सरकारच्या बाजूने आणि भाबडेपणा ती मागणी करणाऱ्यांच्या बाजूने असा होतोय. मला असं वाटतं ह्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि शक्य तेवढा सुसंवाद करण्यासाठी अशा कुठल्याही हिंसाचाराला धर्माची, तत्वाची अशी लेबलं न लावता पुरोगामित्व, प्रतिगामित्व अशा कुठली लेबलं न लावता आपण याच्याकडे गुन्हा म्हणून बघितलं पाहिजे. दिस इज अ क्राईम, दिस इज व्हायलन्स, आणि त्याच्यासाठी त्यांना क्रिमिनल सारखंच वागवलं पाहिजे. ते या धर्माचे त्या धर्माचे असं मानण्याचं काही कारण नाही. त्याला नसते पूर्वीचे काहीतरी दाखले देऊन कोणाच्या वेळी काय झालं होतं असे दाखले देण्यातही काही अर्थ नाही. अगदी थोडक्यात वेळ संपला. सुसंवाद पाहिजे. भरतकुमार साहेब म्हणले अगदी खरं आहे, पण सुसंवादासाठी प्राथमिक गरज सहिष्णुतेची आहे. तोच आपण विसरून अभिमान, दुराभिमान, मग स्वाभिमान, मग अस्मिता, मग कट्टरता, मग अतिकट्टरता, मग आतंकवाद, ह्या स्टेप्स आहेत. आणि ते जे जागृत करतात त्या शक्तींच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे, तर सुसंवाद होणार आहे. एकीकडनं अस्मितेच्या नावाखाली दुराग्रह, दुराभिमान हे आणायचं आणि मग सुसंवाद पाहिजे म्हणायचं, याला काय अर्थ नाहीये. सुसंवादाला सहिष्णुता पाहिजे, ती प्रत्यक्ष आणली पाहिजे, अन्यथा ही चर्चा निष्फळ राहील. सहिष्णुता महत्वाची आहे, तर सुसंवाद घडणार आहे. अगदी खरं आहे की सहिष्णुता महत्त्वाची आहे, तर सुसंवाद होईल, आणि सुसंवाद झाला तरच एकमेकांच्या विचारांची आदानप्रदान होईल. मुळात आदानप्रदान आणि देवाणघेवाण हे शब्दच आपण हरवून बसलोय. त्यामुळे संवादाचं माध्यम असलं तरी सुसंवादाकडे येण्यापेक्षा वाद प्रतिवादाचे मुद्दे आपण समोर घेऊन येतो आणि मुद्द्याचं निराकरण करण्यापेक्षा अधिक गुंता वाढवण्याचा प्रयत्न आपण करतो. हे कृपया न करता अधिक संवादाचं माध्यम वापरूनच ह्या गोष्टी सोडवल्या पाहिजेत, आणि त्यातलं राजकारण बाजूला काढला तर निश्चितपणे बाकी सगळ्या गोष्टी साध्य होतील. इतकंच म्हणतो. इथंच थांबू.